पवित्र समय प्रिंट एंड यूट्यूब चैनल की खासियत सामाजिक, आपराधिक, राजनीतिक, धार्मिक और बॉलीवुड। नमस्कार, आप देख रहे हैं पवित्र समय न्यूज। हम आपको दिखा रहे हैं मराठी भाषा को लेकर किस प्रकार से महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नेता प्रदीप वाघमारे ने रिक्षा चालकों के लिए क्या संदेश दिया है। डालते उस खबर पर एक नजर। महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा ज्यांना येते, बोलता येते, मग ते कोणत्याही राज्यातून आलेले का असेना, त्यांनाच रिक्षाचा परवाना देण्यात यावा असा आदेश आहे। परंतु त्या आदेशाला कुठेतरी बगल देऊन RTO अधिकाऱ्यांनी लाच घेऊन, पैसे घेऊन काही परप्रांतीयांना परवाने देण्याचं काम केलेलं आहे। आज त्याच सर्व बाबी संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आल्यानंतर, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी वारंवार आवाज उठवल्यानंतर आता कुठेतरी महायुतीचे माननीय परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब यांनी 1 मे पासून ज्या रिक्षाचालकांना मराठी बोलता येत नाही अशा रिक्षाचालकांचे परवाने रद्द करणार असा फरमान काढल्यानंतर सर्व रिक्षाचालकांमध्ये कुठेतरी एक अफरातफरी माजलेली आहे। अनेक उत्तर भारतीय रिक्षाचालक येत्या 4 तारखेला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत आणि कुठेतरी त्यांचे नेते 15 लाख रिक्षाचालक रस्त्यावर उतरतील आणि मुंबई बंद होईल अशा वल्गना करताना दिसत आहेत। हेच थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे अध्यक्ष यांच्या आदेशानुसार मनसे नेते सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून सन्माननीय अध्यक्ष संजय नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण मुंबईभर आम्ही अशा प्रकारचे स्टिकर रिक्षावर चिटकवत आहोत। याचा अर्थ असा आहे की मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा। म्हणजेच अनेक दुसऱ्या राज्यातील परभाषी रिक्षाचालक ते सुद्धा म्हणतात की मला मराठी समजते, मला मराठी बोलता येते, या माझ्या रिक्षात बसा। याचा अर्थ की आम्ही कोणत्याही भाषिकाचा, परप्रांतीयांचा द्वेष करत नाही, तर ज्यांना मराठी येत नाही, जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे याची आम्ही मागणी करत आहोत। परंतु त्याला कुठेतरी दादागिरीच्या स्वरूपात थांबवण्याचं काम येत्या 4 तारखेला करण्याचं प्रयत्न हे सर्वजण करणार आहेत। त्यालाच कुठेतरी उत्तर म्हणून, प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाध्यक्ष राजसाहेब ठाकरे, मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सर्वजण 4 तारखेला सज्ज आहोत। मराठी चालकसुद्धा, रिक्षाचालकसुद्धा सज्ज आहेत। ते जास्तीत जास्त वेळ काम करणार आहेत। जरी दुसऱ्या रिक्षा उभ्या राहिल्या तरी मराठी चालकांची रिक्षा 12 तास, 18 तास चालू असणार आहे। आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून आमच्या स्वतःच्या वैयक्तिक गाड्यासुद्धा रस्त्यावर, मोटरसायकल, 4 व्हीलर काढून लोकांची सेवा करणार आहोत। आज मनसे नेते अमितसाहेब ठाकरे याच आंदोलनाला एक इशारा देत असं म्हटलेलं आहे की तुम्ही संप करू शकता, तो तुमचा अधिकार आहे, परंतु जर जो रिक्षा चालवतोय त्याला अडवण्याचा जर प्रयत्न तुम्ही केला तर रस्त्यातच मारू। आणि याच साहेबांच्या आदेशाचं पालन आम्ही महाराष्ट्र सैनिक करणार आहोत। तुम्हाला आंदोलन करायचं आहे, तुम्ही शिस्तीत करू शकता, परंतु जर कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, कोणत्या रिक्षाचालकाला अडवण्याचा प्रयत्न केला, दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही। आता टाईम पिरियड काय, यांना किती जन्म द्यायचे आहेत का वेळ द्यायची आहे? यांच्या 3-4 पिढ्या, 5 पिढ्या इथे गेल्या तरीसुद्धा त्यांना बोलण्याची इच्छा नाही आहे। अनेक जण शिकलेले आहेत मराठी, ते आपल्या समोरच आहेत, ते मराठीमध्ये बोलतात, मराठीमध्ये संवाद करतात, मराठीमध्ये व्यवहार करतात। परंतु काही लोक असे आहेत की त्यांना मराठीचा द्वेष आहे आणि त्याच लोकांना ठोकण्याचं काम आम्ही करणार आहोत। ते विचारायची आवश्यकताच नाही, तुम्ही मराठीतच बोलायचं आहे। तुम्हाला त्याच कंडिशनवर परवाना दिलेला आहे की तुम्हाला मराठी बोलता येते का। आपण महाराष्ट्रात आहात, महाराष्ट्रात सर्वजण मराठीच आहेत, त्यामध्ये कोणतीही गफलत करू नका। तुम्ही फक्त मराठीत बोला, बाकीचा काय बोलतोय त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा। सरकारने अगोदर हात धुवून घेतले, लोकांकडून पैसे लुटले, आता कायदा शिकवत आहेत। आज खरं तर हा सरकारचाच मोठा घोटाळा आहे, जो बाहेर काढण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक साहेब करत आहेत। आम्ही महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी म्हणून त्यांच्यासोबत आहोत। तुम्ही 1-2 दिवसांसाठी जात नाही आहात, तर तुम्ही आयुष्यभरासाठी मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आलेले आहात। आज तुम्ही 2 दिवसासाठी आलात आणि मराठी येत नाही म्हणून तुम्हाला आम्ही मुंबईत घेणार नाही, हा हट्ट नाही आहे। चुकीचा समज करून घेऊ नका। आपण
पिढ्यानपिढ्या या ठिकाणी राहत आहात आणि तरीसुद्धा आमच्या एरियात मराठीच बोलली जात नाही, आम्ही फक्त हिंदीतच बोलतो. आणि आम्ही जर निघून गेलो UP बिहारला तर मुंबई बंद पडेल, तो त्यांचा गैरसमज आहे. 4 भैये गेल्याने मुंबई बंद पडत नाही. मुंबई मुंबई आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आमचे पदाधिकारी त्यांना मराठी शिकण्यासाठी बाराखडी अंकल्पी एक पुस्तक येतं, त्याचं पुस्तकाचं वाटप करत आहेत. त्यांनी नुसती सुरुवात जरी केली ना तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करेल. आरेरावी डोक्यातून काढावी आणि कबूल करावं की आम्ही मराठी शिकतोय, आम्हाला वेळ द्या. आज 2 शब्द शिकायला फार वेळ लागत नाही आहे, परंतु त्यांच्या मनामध्ये जे द्वेष आहे तो कुठेतरी ठेचून काढण्याचं काम आम्ही करत आहोत. जय महाराष्ट्र सगळ्यांना. मी कुर्ला विधानसभा महिला अध्यक्ष विभाग अध्यक्ष सुचिता चव्हाण. मला हेच म्हणायचं आहे, मराठीच्या बाबतीत तेच सांगायचं आहे की जे परप्रांतीय येऊन इथे रिक्षा चालवत आहेत त्यांना रिक्षा चालवायला लाज वाटत नाही, पण मराठी बोलायला लाज वाटते. पण मी सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वात मी हे सांगते की राजसाहेब नेहमी मराठी जे बोलतात ते तुम्हाला तुम्हाला ऐकायला येत नाही, त्याच कानाखाली आम्ही तुम्हाला पेटवू करून एवढंच बोलायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष प्रभाग क्रमांक 169. मी एवढंच सांगेल, जे परप्रांतीय 4 मेला जो संप करणार आहेत तो त्यांनी मराठी माणसांच्या विरुद्ध करू नये. त्यांनी फक्त एवढंच करावं की मी मराठी बोलेल, मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करेल. जर त्यांनी जे मराठी रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांना जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आदरणीय विभागाध्यक्ष वाघमारे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे खळखट्याक करणार हे निश्चित, हे त्यांनी लक्षात ठेवावे. जय महाराष्ट्र. मी सतीश नाडर, शाखा अध्यक्ष प्रभाग क्रमांक 151 कुर्ला विधानसभा. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपलं तुम्हाला जेवण पाहिजे, इथलं पैसे पाहिजे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अख्खा कुटुंब 40-40 वर्षापासून राहत आहे, तुम्हाला पैसे सर्व पाहिजे, पण मराठी भाषा का नको? सरकारचं तर जे काय असेल ते आमचे साहेब, आमचे विभाग अध्यक्ष ते करते. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही जिथं कमवताय, जिथं तुम्हाला भाकरी भेटते, तिथला राज्य भाषा, त्या भाषेचा सन्मान करायचा आहे तुम्हाला आणि मराठी भाषेमध्येच तुम्हाला बोलावं लागेल, एवढंच मला. आणि इतर जे तुम्ही मराठी भाषेच्या विरोधात जे इतर परप्रांतीय जे नेते आहेत त्यांना जे भेटण्याचा जेवढा वेळ वाया घालवत आहे त्याच्यामध्ये तुम्ही इथं मराठी शिकू शकता. 10 दिवसापासून तुम्ही ह्या नेत्याला भेटा, त्या नेत्या, त्या 10 दिवसात तुम्ही मराठी शिकायचा प्रयत्न करा, 100% तुम्ही शिकू शकता. राजसाहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे आणि ते सगळ्यांनी ते पटवून घ्यायलाच पाहिजे. बस माझं एवढंच म्हणणं आहे. शुभांगी सुधीर अंबुरे, कुर्लागड शाखा अध्यक्ष. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर महाराष्ट्रात मराठी भाषा आलीच पाहिजे. नसेल येत तर शिका आणि मराठीत बोला. रिक्षेत आपणसुद्धा बसताना कुठे जायचं आहे ते मराठीतच बोललं पाहिजे आणि त्याला मराठीत बोलायला लावलं पाहिजे. आपल्यावर पण आहे आणि त्यांनी ते शिकलंच पाहिजे आमच्याकडून. जर महाराष्ट्रात राहताय तर मराठी आलंच पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की त्यांना आता शिकायचं आहे, व त्यांची इच्छा असती तर फार पूर्वी शिकू शकले असते. आता पण 5-7 वाक्य शिकायला काही कठीण नाही आहे, पण त्यांची इच्छाच होत नाही आहे. किंवा त्यांना इकडे सगळ्यांना हिंदी बोलायला लावायचं असेल तर तसं होणारच नाही, त्यांना शिकावंच लागेल आणि फार कमी वेळात शिकता येतं. आता मला जर सांगितलं ना तमिळ भाषा शिकायला तर मी लगेच शिकणार, तर ते पण शिकू शकतात ना मराठी. त्यांना रात्रंदिवस लोकांचं मराठी ऐकू येतं. जेव्हा गाडीत लोक बसतात तेव्हा ते लोक मराठीत बोलत असतात ना, तर त्यांना इच्छा होत नाही किंवा त्यांना शिकायचं नाही आहे हे त्यांनी ठरवलं आहे म्हणून ते शिकत नाही आहेत. पण याच्यापुढे अशी चुकी न करता त्यांनी बोलावं. मराठीवाद पेटलेला आहे, पण कोणामुळे पेटलेला आहे हे पण महत्त्वाचं आहे. आणि मी सांगेन सगळ्यांना की जसं आपण परराज्यात जातो, केरळ आहे, सुरत आहे, गुजरात आहे, चेन्नई आहे, तिथे बघा सगळेजण आपापल्याच भाषेत बोलतात. कोणीही तुम्हाला हिंदीतसुद्धा उत्तर देत नाही. तर मग मुंबईतच असं का? आपण मराठी आहोत तर आपणच हा आवाज उठवला पाहिजे. आज राजसाहेबांनी, अमित साहेबांनी हा आवाज उठवलेला आहे, तर आम्ही सर्व मनसैनिक त्यांच्याबरोबर आहोत, साथीने उभे आहोत. आप देख रहे थे पवित्र समय न्यूज. इसी प्रकार की और खबरों के लिए बने रहे पवित्र समय न्यूज के साथ.